चिंतन श्री गुरुदेव दत्त परमपूज्य श्री दादा कोडे महाराज लिखित श्री सद्गुरु स्मरण या पुस्तकाचं आपण वाचन करत आहोत. आज आपण त्यांना जे अनुभव आले परमपूज्य मामांचे त्यात शब्द सामर्थ्याची अनुभूती म्हणजे काय हे पाहूया. त्याचवेळी घडलेला आणखी एक प्रसंग संस्मरणीय आहे. त्या हॉस्पिटलमधून रात्री मुक्कामाला मी माऊलीत जाण्यास निघालो. त्यावेळी निघताना मामांना म्हणालो की मी आता माऊलीत जातो, जमले तर उद्या सकाळी लवकर परत येईन. यावर ते म्हणाले जमले तर नाही, उद्या सकाळी लवकर येच. मी म्हणालो पण कसा येऊ, कारण त्यावेळी बस हे एकच वाहन यायला होते. मामा म्हणाले काही मिळाले नाही तर तू माऊलीमधून एखादी सायकल घेऊन इकडे ये. मी म्हणालो ठीक आहे येईन, पण मला रस्त्यांची माहिती नाही, सिग्नल्सचीही माहिती नाही. हे ऐकून मामा म्हणाले बरे तर आम्हीच तुझी व्यवस्था करू, तू बरोबर 6:55 माऊलीच्या दाराबाहेर येऊन उभा राहा. मी मग बसने माऊलीत मुक्कामाला आलो. भोजन वगैरे उरकले आणि दिवसभरातील सगळ्या घटना आठवत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून सगळे भराभरा आवरले व मामाने सांगितल्याप्रमाणे बरोबर 6:50 माऊलीच्या दारात उभा राहिलो. 5 मिनिटे अशीच गेली, कारण त्यांनी नुसते उभा राहा असेच सांगितले होते. पुढे काय करायचे ते मला माहीत नव्हते, त्यामुळे नुसताच उभा राहिलो होतो. बरोबर 6:55 माऊलीसमोर एक कार आली. मामांचे बेळगावचे एक साधक त्यातून उतरले. त्यांनी मला विचारले मामा सध्या कुठे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? मी म्हणालो हो, सध्या ते हॉस्पिटलमध्ये आहेत. तुम्हाला कळले नाही का? ते म्हणाले मला काहीच माहीत नाही. मी विचारले मग तुम्ही आलात कसे? ते म्हणाले मी त्यांच्या दर्शनालाच आलो होतो. मुंबईला कामासाठी म्हणून निघालो होतो. जाता जाता त्यांचे दर्शन घेऊन जावे म्हणून आलो. येथील शिक्षकात बघून मामा नक्कीच माऊलीत नसावेत असे वाटले म्हणून विचारले. ते कुठे आहेत हे माहीत आहे का तुम्हाला? मला रस्ता दाखवाल का? मी म्हणालो चला, मलाही तेथे जायचे आहे. मात्र त्यांना बाकीचे हकीकत सांगितली नाही. त्यांच्याबरोबर गाडीत बसून मी अगदी वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. परमपूज्य श्री मामांचे शब्दसामर्थ्य असे विलक्षण होते. सर्व प्रसंगावर काळावर त्यांची नित्यसत्ता असायची. अनेक वेळा हे माझ्या लक्षात आले आहे, अनेक वेळा हे मी अनुभवले आहे. प्रथम प्रवचन सेवा. मी 1983 साली पुण्यात आलो. त्या काळी परमपूज्य श्री मामा पुण्यात असतील तेव्हा रोज ज्ञानेश्वरी निवासात म्हणजे माडीत प्रवचन सेवा करायचे. ते ज्ञानेश्वरी अत्यंत सुंदर संगत. संध्याकाळी ठरलेल्या वेळी गाडीमध्ये त्यांच्याबरोबर आम्ही जात असू. तेथे गेल्यावर मामा खालच्या बाथरूममध्ये हातपाय धुवायचे. माडीवर त्यांचे एक कपाट होते, तिथे जाऊन मग कपडे बदलायचे, उपरणे पांघरून संध्या करायचे. हे सगळे झाले की बरोबर 6 वाजता ते प्रवचन सेवेला सुरुवात करीत. 6 ते 7 प्रवचन सेवा झाल्यावर मामा आणि आम्ही सोबतचे सगळे माऊलीत परत येत असू. एके दिवशी असेच नेहमीप्रमाणे मामा आणि मी माडीत गेलो. आनंदनगरहून बसने निघालो आणि नागनाथ पारापाशी पोहोचलो. त्यावेळी मी किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये नोकरी करत होतो. कारखान्यातून परत आल्यावर हातपाय धुवून कपडे बदलून त्यांच्याबरोबर माडीत जायचे असं त्यावेळी माझा क्रम होता. तेथे पोहोचल्यावर 5:30 आले तरी मामा काही संध्या करायला उठेनात. मला वाटले की बहुतेक त्यांनी आज प्रवचन सेवा रद्द केलेली दिसते आहे किंवा दुसरे काहीतरी तातडीचे काम असावे म्हणून हे उठत नसावेत. माझ्या मनात असे आले. तेवढ्यात त्यांनीच मला बोलावले आणि म्हणाले इकडे ये, खाली जाऊन हातपाय धुवून ये. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खाली जाऊन परत हातपाय धुवून आलो. मग ते मला म्हणाले जरा ते माडीचे दार ओढून घे. नंतर ते उठले. त्याने त्यांचे कपाट उघडून त्यांचेच धोतर आणि उपरणे बाहेर काढले. मला म्हणाले हे धोतर नेस. मला कुठे धोतर नेसता येत होते? तोपर्यंतच्या आयुष्यात पॅन्ट शर्टशिवाय काहीच माहीतच नव्हते. फार तर
झब्बा पायजमा. मी म्हणालो, मामा मला धोतर नेसता येत नाही. ते म्हणाले, बरे ठीक आहे. मग मला त्यांनीच धोतर नेसवले, अंगावर उपरणे दिले, बुक्का व कुंकू लावले. मग म्हणाले, संध्या कर. नशिबाने तेवढे तरी येत होते. संध्या झाली. त्यांचे हे काय व कशासाठी चालले आहे याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती. एवढे होईपर्यंत 6 वाजले. 6चा टोला पडला. नेहमीप्रमाणे बरेच लोक जमले होते. सगळे देशमुख महाराज सभागृह भरून गेले होते. मामाने मला आज्ञा केली, आसनावर जाऊन बैस आणि प्रवचन सेवा कर. क्षणभर मला ते काय म्हणतायत याचा बोधच होईना आणि ज्यावेळी लक्षात आले त्या क्षणी मला असा दरदरून घाम फुटला की काही बोलायची सोय नाही. माझ्या ते ध्यानीमनी नव्हते. तेच त्यांनी अचानक सांगितले होते. मी सुन्न झालो. मी तसाच सुन्नपणे बसलेलो पाहून ते मला परत म्हणाले, चल उठ, वाट काय बघतोस. मी धीर धरून म्हणालो, पण मामा कुठल्या ओळीवर बोलायचे. ते म्हणाले, कुठली ओळी आणि काय, ज्ञानेश्वरी उघड. त्याच्या कृपेने जी ओवी समोर येईल त्याच्यावर जे सुचेल ते बोल. मी तर इकडे मनातून त्यांनाच सारखा आळवत होतो की देवा, आता तुम्हीच सांभाळा. हा प्रसंग तुम्हीच मांडला आहे. मला यातलं काहीच ठाऊक नाही, काही येत नाही हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे. आता तुम्हीच लाज राखावी. अक्षरशः घामाने अंगावरचे उपरणे चिंब भिजले होते. धोतर पायांना मांडीला घामाने ओले होऊन चिकटले होते. मामाने परत माझ्याकडे सहेतूक बघितले. मुकाट्याने उठून आसनाला नमस्कार करून आसनावर बसलो. मी तेथे आसनावर जाऊन बसायचाच अवकाश. स्वतः मामाने हरे राम भजन सुरू केले. भजन संपताच मामांनी मला ध्यानासाठी डोळे मिटायला खुणावले. ते स्मरण ध्यान झाल्यावर मात्र मला असे जाणवायला लागले की आतून शांत, थंड, सुखदायक असा प्रवाह वाहत आहे. कुठून तरी तीव्र सुगंध येत आहे आणि मी एकदम शांत व्हायला लागलो. ते घाम येणं थांबले. सगळी थरथर थांबली. आत बाहेर स्थिर झालो. मग श्री ज्ञानेश्वरीला नमस्कार करून ज्ञानेश्वरी उघडली तर 13व्या अध्यायातली एक ओवी समोर दिसली. तैसा गुरुकुळेचे नावे, महासुखे अति धोरावे, जे कोडे हन पोटाळचे आकाश का. मग त्यांच्याच कृपेने त्या दिवशी जी प्रवचन सेवा त्या ओळीवर झाली ती जवळजवळ 1.25 तास चालली. कसे आणि काय झाले ते मला कळलेच नाही. प्रवचन सेवा झाल्यावर मी उठलो तर मी परत लटपटत कापत होतो. सेवेचा नियम. त्या दिवसापासून मग परमपूज्य श्री मामांनी माडीतील प्रवचन सेवा कायमची माझ्यावरच सोपवली. रोज ऑफिस सुटल्यावर धुतलेले कपडे घेऊन माडीत यायचे. हातपाय धुवून कपडे बदलून रोज प्रवचन सेवा करायची. त्या सेवेकरता एक महत्त्वाचे सूत्र त्यांनी मला सांगितले होते की हे प्रवचन आपण श्री भगवंतांची सेवा म्हणून करतो. लोकांसाठी लोकरंजनाकरता कधी आपण प्रवचन करायचे नसते. म्हणून लोकांची खूप गर्दी जमली तर प्रवचन व गर्दी नाही जमली तर सुट्टी असे करायचे नाही. तेथेच माडीवर एक लाकडी खांब आहे. त्याला गरुड खांब असे म्हणतात. ते म्हणाले, जरी फक्त हा खांब आणि समोर आपण असलो ती प्रवचन सेवा करायचीच. पण त्यांच्या कृपेने तसा निर्वाणीचा प्रसंग कधी आला नाही. कायम सभागृह भरलेलेच असायचे. ही माडीतली प्रवचन सेवा सुरू झाल्यावर मगच कोठे मी श्री ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचायला सुरुवात केली. परमपूज्य श्री मामांनी कृपेने जे देणे भरभरून दिले त्यातली त्यांची सगळ्यात मोठी देणगी म्हणजे त्यांनी श्री ज्ञानेश्वरीची गोडी माझ्या हृदयाला लावून दिली. जी ज्ञानेश्वरी मला कळणार नाही म्हणून मी मिटून ठेवली होती तिचीच अनिवार्य प्रेमओढ त्यांनी मला लावली. आज जर मला विचाराल तर अंतःकरणपूर्वक मी हेच सांगेन की ज्ञानेश्वरीशिवाय श्वास देखील घेऊ नये. अनेक महान श्रेष्ठ अशा ग्रंथांमधून मला जर एकच ग्रंथ निवडायला सांगाल तर मी निश्चंकपणे श्री ज्ञानेश्वरीच निवडेन. परमपूज्य श्री मामाही असेच सांगायचे की आमच्या माऊलींनी सांगितले नाही असे जगात काही ज्ञानच शिल्लक नाही. त्यांना अगदी प्रापंचिकही कोणी विचारले तर ते ज्ञानेश्वरीतल्या ओव्या दाखवून त्यावर बोलायचे. श्री ज्ञानेश्वरीचे देणे हा त्यांचा मजबर अपार उपकार आहे. त्या दिवशीनंतर परमपूज्य श्री मामांनी दाखवल्याप्रमाणे हळूहळू माझा श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास घडत गेला. तो अजून